हे बघा मी बेसन बनवलेलं आहे मैत्रिणींनो. हे ना शिमला मिरची आणि मटर बेसन बनवलेलं आहे आपण डब्यांसाठी मुलांच्या. तर याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. चला, मस्त टेस्टी होते. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर ओम नमस्कार. तर हे बघा, बघू शकता मी ते 2 शिमला मिरची घेतलेली आहे. तर आपल्याला शिमला मिरची बेसन बनवायचे, त्यासाठी इथं मी धुवून स्वच्छ चिरून घेते. हे बघा मी कट करून घेतलेली आहे अशी लांब लांब वनाची शिमला मिरची धुवून वगैरे. टोमॅटो पण घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला कट करायचे, आणि ते हिरवे मटर घेतलेले आहेत. चला मग आता सुरुवात करूया. हे बघा तेल छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी मोहरी टाकून घेते अगोदर. सर्वात पहिलं हे बघा मोहरी टाकलेली आहे. छान मोहरी कडकडली ना, त्यामध्ये आपण बारीक कट करून लसूण घेतलेला आहे. यामध्ये लसूण कट करूनच छान लागतो. हे टाकून घेतलेलं आहे लसूण सुद्धा. कढीपत्ता आहे ते पण टाकून घेते तेलामध्ये. थोडंसं तोडून घेते कढीपत्त्याला, कारण शेंट येईल कढीपत्त्याचा. याला छान लाल होतेपर्यंत आपल्याला करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. हे बघा लसूण लाल झालेला आहे. तर यामध्ये कांदा टाकून घेते. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचं कुठलं एक नक्कीच करा, खूप छान होते. शिमला बेसन छान होते चवीला. मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो आपण. असं होते. लाल होईपर्यंत आपल्याला कढून घ्यायचं कांद्याला. त्यामध्ये मी शिमला टाकून घेते. यामध्ये लाल तिखट थोडंसं टाकून घेते, हळद टाकून घेते थोडंसं. आता टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो टाकते. हे बघा टोमॅटो पण छान फ्राय झालेला आहे, नरम झालेला आहे. तर यामध्ये आपण आता मटर टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे मी. तर हे बघा मटर टाकलेले आहेत. आता एकजीव करते मी. आता यामध्येच नमक टाकायचे आपल्याला. चवीनुसार नमक टाकलेलं आहे. आता थोडंसं एकजीव करून घेऊया आपण. आता यामध्ये थोडंसं पाण्याचं चटकं मारणार आहोत आपण. अगदी थोडंसं जास्त वेळेस टाकायचं होतं आपल्याला पाणी, जास्त नको. बेसन टाकलेलं आहे. असं हलवून घ्यायचं आपल्याला. थोडं थोडं बेसन टाकायचं. हे बघा, बघू शकते आपलं बेसन झालेलं आहे. तर मी इथे 1.5 वाटी पाणी टाकलं होतं. बघू शकते चटपट मस्त टेस्टी बेसन. असं नक्की एक वेळेस करून बघा मैत्रिणींनो. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय सर्वांना. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघू शकते.